शेतकरी हा उभ्या जगाचा पोशिंदा म्हटला जातो आणि त्याच शेतकऱ्याच्या मालाला आज आज देखील भाव नसल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये हातबल झालाय। आज आपण जालन्याच्या काही शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहे। आपल्या सोबत हे शेतकरी आहे, या शेतकऱ्याकडे आपण ऐकणार आहोत। दादा, तुम्ही या ठिकाणी मक्याची विक्री केलेली आहे, तुम्हाला एकूण किती मका झाली होती? मला 2 एकर मध्ये 19 क्विंटल मक्का झाली। त्याला भाव मला भेटला 1200 रुपये। आणि त्याच्यामध्ये खर्च म्हणलं तर माझा जवळपास डबल ना खर्च झाला, 21,000 रुपये खर्च झालेला आहे माझा। आणि मला त्याचं पेमेंट आलं 22,000 रुपये। तर मी जगावं की मरावं, मला हेच सरकारला विनंती आहे की मी काय करावं नेमकी। एवढा खर्च, रोट्याचा रेट आहे तुमचा 1400 रुपये, पेरण्याचा आहे 1500 रुपये, त्याच्यामध्ये मक्काची बॅग आहे 2500 रुपये, खताची बॅग आहे 2200 रुपये। हे सगळं खर्च करून जरा मला एवढं मेहनत करून जर 1000 रुपये वाचायचं असेल तर मग मी जगावं कसं? किती एकर मध्ये तुम्ही मक्याची लागवड केली होती? सर, मी 1.5 एकर मध्ये केली होती। 2 बॅग येतात, त्याच्या 2 बॅग पडल्या त्या 5000च्या। त्याला खत आणि रोटा हे सगळं खर्च माझा 21,000 झाला। आणि मला त्याचं पेमेंट समजा सगळं कटून 21,000 रुपये भेटलं। तर आता तुम्ही सांगा मला, याच्यात मी जगू का मरू? खरंच खंत वाटण्यासारखी गोष्ट आहे की जर 22,000 रुपयाची मका होत असेल आणि 21,000 रुपये तिला खर्च होत असेल तर 1,000 रुपयामध्ये या शेतकऱ्यांना वर्ष कसं दाखवावा? दादा, राज्य शासन सांगतंय की शिष्याद्वारे आम्ही हमी भाव देतोय, काय सांगता? राज्य सरकारनं जरी घोषणा केली असेल की आम्ही शिष्या चालू केलेला आहे, शेतकऱ्याला मी आवाहन केलं राज्य सरकारनं की जाऊन तिथं माल तिथं विका, हमी भावाने माल विका। पण ज्या वेळेस शेतकरी काल कापसाचं गाडी घेऊन गेला भोकरदन मार्केट कमिटीला, तिथं गेल्यानंतर असं कळलं की तिथल्या मार्केट कमिटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही एका एकरला फक्त 3 क्विंटल कापूस देऊ शकता, याच्यावर आम्ही कापूस घेणार नाही। मग त्या शेतकऱ्यांनी एक गाडी भरून गेली आणि बाकीची गाडी घरी आणली, आणि घरी आणल्यानंतर वाटाणा येत असताना त्या शेतकऱ्यांनी नाईलाज झाला आणि एक खाजगी व्यापाऱ्याला फक्त 6,000 रुपये क्विंटलला कापूस दिला। म्हणून माझं शासनाला सांगणं आहे की आपण नुसती घोषणा करू नका, खाली अंमलात येते हे बघा। आणि मक्काचा तसाच विषय आहे, शासन म्हणतं की मक्का हमी भावानी का, कुठं शिष्या सेंटर चालू नाही भोकरदन तालुक्यामध्ये, जिथं चालू आहे तिथं कोणाला सांगण्याची गरज नाही, कोणाला सांगत सुद्धा नाही प्रति सदरी लोक। म्हणून शेतकऱ्याची आज जी व्यथा ऐकली तर खरंच माझं मन भरून आलं की बाबा, ज्या शेतकऱ्याला अन्नदाता म्हणता, ज्या शेतकऱ्याच्या भरोश्यावर आपण पूर्ण देश चालतो, भारत जो कृषी प्रधान देश म्हणतात, आणि काय भारतातल्या शेतकऱ्याची दैन बघा। आज या शेतकऱ्यांनी खरं मनाला असं वेदना झाली की बाबा एका एकर मध्ये जर 15 ते 20 क्विंटल मका निघली आणि मका जर व्यापाऱ्याला 1500, 1200, 1300 रुपये जर विकण्यात पडत असेल तर त्या शेतकऱ्याच्या उद्या मुलाची फी कुठून भरावी, त्या शेतकऱ्यांनी उद्या शेती कशी करावी, त्या शेतकऱ्यांनी उद्या शेतातले आपले आई वडील कसे सांभाळावे, हे सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। म्हणून शासनाला माझी विनंती आहे की शासन आता भूलथापा देऊ नका, आणि शेतकऱ्यांना सुद्धा विनंती की आता तुम्ही हुशार होण्याची गरज आहे। कारण हे सरकार गाजर दाखवतं आणि आपलं काम करून घेतं आणि वर हात करतं। मी माझ्या भागातील सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण आता रस्त्यावर लढण्याची गरज आहे, रस्त्यावर उतरण्याची गरज आहे, तर आपला माल चांगल्या भावाने विकेल आणि शेतकऱ्याकडून न्याय मिळण्याचं काम होईल। नक्कीच दादा, शेतकऱ्यांना जे ह्या वर्षी मक्याच्या पिकाचा जास्त लागवड केलेली आहे आणि या मक्यामध्ये किती भाव असणं अपेक्षित आहे की जेणेकरून त्या शेतकऱ्याचा खर्च निघून उदरनिर्वाह होईल? काय झालं, मागच्या वर्षीचा अंदाज शेतकरी करतो, शेतकरी काही भविष्यकार नाही की पुढचा अंदाज त्याला येईल म्हणून। मागच्या वर्षी मक्काला 2021-2200 पर्यंत जो भाव मिळाला, तर अंदाजे तो तुलनात्मक त्याची बरोबरी झाली असं शेतकऱ्याला वाटलं। आणि म्हणून यावर्षी, कारण सोयाबीनला मागच्या वर्षी एकरी 3 क्विंटल 2 क्विंटल ॲव्हरेज आलं, शेतकरी मेला सोयाबीनमध्ये, आणि म्हणून यावर्षी शेतकऱ्यांना मक्काची लागवड जास्तीची केली म्हणत या सरकारची धोरणं अतिशय चुकीची असल्या कारणानं या शेतकऱ्याचं मरण हे ठरलेलं आहे। पूर्वी जसं शेतकरी माझ्या समोर रडला, खरं म्हणजे आम्ही समाजात सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही जगवाव की मराव ही परिस्थिती आलेली आहे। परंतु माझं शेतकऱ्यांनाही आवाहन आहे की आज रडून जमणार नाही। खऱ्या अर्थानं या देशामध्ये शेतकऱ्याला पोशिंदा म्हणतात, अन्नदाता म्हणतात, परंतु त्याची इतकी अवहेलना चालू आहे की सीमाने आता 1200 रुपये त्या शेतकऱ्याने मका विकली। व्यापाऱ्यांचं काय गणित आहे काही कळत नाही, सरकारचं धोरण चुकीचं असल्यामुळे व्यापारी त्यांच्या हिशोबात त्यांचा 100-200 क्विंटल मागे नफा धरून त्यांचा खर्च आहे, लेबर वगैरे धरून ते धरतात। परंतु शासनाने, आमच्या मित्रांनी सांगितलं काल, खरंच येते की
3 क्विंटल 99 किलो का 90 किलो असं काही एकरी त्यांनी उत्पन्न धरलं. आता त्यांचं जर उत्पन्न 7-7.5 क्विंटल 8 क्विंटल हेक्टरी जर धरलं असेल तर प्रत्यक्षात गेलेलं उत्पन्न शेतकऱ्याचं 10 ते 15 क्विंटल हेक्टरी असतं आणि तसं चांगलं आलं तर 25 क्विंटल कापसाचं काही काही शेतकरी काढणारे सुद्धा आहेत. परंतु राज्यकर्त्यांचं शेतकऱ्याकडं बिलकुल लक्ष नाही आणि महाराष्ट्र सरकारचं तर बिलकुल लक्ष नाही आहे. त्या बोलण्याच्या भातपोळ्या आहेत आणि म्हणून शेतकरी अगदी मेटाकुटीला आलेला आहे. पण मी शेतकऱ्यांना विनंती करेल की या सरकारचं शेतकरी संपवण्याचं धोरण तयार आहे. इकडे जर आम्ही बोललो, आमच्यासारखे कार्यकर्ते समाजात बोलले तर त्यांचे कुत्रे लगेच उठतात आणि भुकायला लागतात. परंतु त्या कुत्र्यांना आज दिसत नाही की शेतकरी मरतोय. काल कापसाच्या गाड्या वापशी आल्या, आज मक्का 1200 रुपये विकतोय. इथं त्यांचं काय चाललं, आपण प्रतिक्रिया दिली ते प्रतिक्रिया देतात आणि कुठल्या तरी नेत्याची भुशानगिरी सांगून नावं सांगतात. आमचा ह्यो चांगला आहे, आमचा तो चांगला आहे. परंतु सर्व समावेशक जर पाहिलं तर अतिशय दयनीय व्यवस्था इथं आहे. सगळ्याच गोष्टीचं धिंदाडे उडालेले आहेत. मी आज सकाळी एका करमाळ्याच्या भगिनीची व्यथा ऐकली. तिला नगराध्यक्षपदाचा फॉर्म भरताना आला. गावगुंडा आणि पोलिसांच्या मदतीनं सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज लोकांना लोकशाही सुद्धा आहे की नाही याची परिस्थिती आणि प्रत्यय येत आहे. पोलीस प्रशासन, त्या लोकांचे गावगुंडा आणि लोकप्रतिनिधी तिकडंच लक्ष यांचं निवडणुकावर आहे, शेतकऱ्यावर लक्ष नाही. परंतु मी यांना खऱ्या अर्थानं असा इशारा देतो की एक दिवस शेतकरीच यांचा बाप झाल्याशिवाय राहत नाही. परंतु शेतकऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे, खचून जाऊ नये. ज्या काळ होता की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाच्या अगोदर थोडा काळ होता, मुघल यायचे, शेत साऱ्याच्या नावानं शेत पूर्ण लुटून जायचे खळं तयार केलेलं आणि शेताबरोबर त्या शेतकऱ्याच्या मुलीबाळी सुद्धा न्यायचे. परंतु तेव्हा सुद्धा शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. मग मुघलाचं राज्य बरं की आताचं स्वातंत्र्य बरं, हा विचार आलेला आहे की आज दररोज अनेक शेतकरी आत्महत्या करते. एका जिल्ह्याला 1-2 शेतकरी आत्महत्या करते. दुर्भाग्य आहे आणि हे पाप या सरकारला लागल्याशिवाय राहणार नाही, ही माझी कळकळीची आणि खंत आहे. नक्कीच या ठिकाणी खंत व्यक्त करताना या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत. काय सांगसाल, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाहीये, कसा भाव असणं अपेक्षित? नाही, थोडक्यात बोलतो मी, जास्त नाही बोलत. बाकी शेतकऱ्याचं कसं आहे, आत्महत्या करायचा टाइम आला आता सध्या. समजा आत्महत्या करून त्यांनी मरून जायची वेळ आला त्याचं भावापैकी. हा, शेतकऱ्याचं कसं कोणत्या कामाला गाय असो, डोर असो, जनावर, त्याला सगळं इथं घेते. समजा काय शेतकरी घेईन, कसा करण, त्याचा काय ठिकाणा नाही. समजा बस थोडक्यात एवढं बोलणं. काय सांगसाल, या ठिकाणी या शेतकऱ्यानं 1200 रुपये क्विंटलनं मका विकली, 21,000 रुपये खर्च झाला आणि 22,000 रुपये त्याच्या हातात पडले. म्हणजे 1,000 रुपयासाठी त्याचं एवढे वर्ष वाया गेले. शेतकरी ने सरकार से इतनी विनंती है कि भाई सरकार ने ये जो माल को है तो इसको भाव देना है और शेतकरी के लिए मदद करना चाहिए. क्योंकि शेतकरी जब इतना कम भाव रहेगा तो शेतकरी जगेगा क्या, क्या खाएगा, क्या पिएगा, क्या खेत को लगाएगा. हाँ, शेतकरी ने यानी आत्महत्या करने के पहले आएगी ना. हाँ, अभी मेरी मक्का 70 कुंटल भरी, अब 70 कुंटल जब हुई तो मेरे को भाव नहीं मिला. मेरे को 1200 रुपये कुंटल से मक्का लिए. अब तुम बताओ, मेरे को खर्चा आया 1 लाख रुपए. अब मैं खर्चे को समझो कैसा करूँ कि भाई अब ये शेतकरी ने समझो खाना क्या और खेत को लगाना क्या. तो सरकार से हमारी इतनी विनंती है कि भाई शेतकरी के माल को भाव दो अच्छा. शेतकरी ने करना कैसा, खाना क्या और खेती को लगाना क्या, बच्चों को पढ़ाई को पैसा लगाना कैसा. तो इतनी विनंती है सरकार से कि सरकार ने भाव देना शेतकरी के माल को. अब 1200-1300 रुपये कोई रेट नहीं है मक्का का. अभी जो है तो समझो शेतकरी की 1 एकड़ को जब मजदूर ले रहे 10,000 रुपये एकरी न तोड़ते मक्का, तो अब वो जब वो उतना खर्चा आ रहा है तो क्या शेतकरी क्या करेगा. इतनी जो सरकार से मेरी विनंती कि शेतकरी के माल को भाव दो. शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या, दुसरं कशाची अपेक्षा नसल्याचं या ठिकाणी हा शेतकरी सांगतोय. तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या एका पक्षाचे पदाधिकारी आहे, बोलल्या जातंय हमी भाव देखील दिला जातोय. शेतकऱ्यांना खरंच हमी भाव मिळत असेल का?
नाही, हमी भाव तर आता शासनाने घोषित केला आहे, परंतु आता ज्या पद्धतीने आमचे मित्र बोलले, गजानन भाऊ, नरसी आणि सर्व अण्णा असतील सर्व, तर महाराष्ट्राची एकूण जर खरं शेतकऱ्याची परिस्थिती बघितली तर अत्यंत दयनीय आहे. आणि त्यातही अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झालेलं आहे. पण ज्या वेळेस अतिवृष्टी झाली त्यावेळेस सर्व काही सोडून माननीय एकनाथ शिंदे साहेब शेतकऱ्याच्या मदतीला शेतकऱ्याच्या बांधावरती पोहोचले आणि शेतकऱ्यांना स्वतःतर्फे तसे आमच्या शिवसेना पक्षातर्फे आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना वैयक्तिकरित्या मदत केली आहेच. परंतु शेतकऱ्यांचं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे की आपण करावं तेवढं शेतकऱ्यांसाठी कमी आहे. म्हणून शेतकऱ्यांना अतिवृष्टीसाठी आपल्याला माहिती पॅकेज सुद्धा दिलंय. आता त्यांचे पैसे सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले. परंतु शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे म्हणून सोयाबीनला 5,368 रुपये भाव त्या ठिकाणी शासनाने घोषित केलाय. मकासाठी 2400 रुपये भाव घोषित केलाय. परंतु CCI केंद्र किंवा स्थानिक व्यापारी किंवा स्थानिक जर जे व्यापारी असतील ते जर शेतकऱ्याची अडवणूक करत असतील तर मी आता यांच्याकडून आणि आणखीन जालना जिल्ह्यामध्ये सर्वांकडून त्या ठिकाणी सर्व माहिती गोळा करून जर कुठलाही व्यापारी जर शेतकऱ्याची अडवणूक करत असेल तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यासाठी संबंधित कृषी अधिकारी असतील, संबंधित जिल्हाधिकारी असतील, त्यानंतर आपल्या कृषी मंत्र्यापर्यंत संबंधित विषय पोहोचवण्याचं काम शिवसेना श्रमिक कामगार सेनेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. शेतकऱ्यांनी समोरील व्यापाऱ्यांना माध्यमांसमोर येण्यासाठी देखील विनंती केली, मात्र ते शेतकऱ्यांना डावलण्याचं काम देखील त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. नाही, जर कुठले मी तेच सांगतो, मी सर्व माहिती घेतो अगोदर. भोकरदन तालुक्यातील असेल, जालना जिल्ह्यातील असेल, सर्वांची माहिती घेऊन जे व्यापारी शेतकऱ्याची अडवणूक करतील, कारण माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्ट्रिक्ट असे आदेश दिलेले आहे की कसल्याही पद्धतीनं सामान्य वर्गाचं शेतकरी वर्गाचं नुकसान होता कामा नये, त्यांचे हक्काधिकार त्यांना मिळाले पाहिजे आणि त्या पद्धतीनं जर कोणी अडवणूक करत असेल तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आणि त्यासाठी प्रश्न समोर पडतो. आपण जर पाहिलं तर हे जे पदाधिकारी आहे हे सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी आहे, सविस्तर माहिती गोळा करून प्रशासनाकडे दाखल करण्यात असण्याचं देखील यांनी सांगितलंय. आणखी काय प्रश्न आहे तुमच्याला, काय सांगसाल? माझ्या मित्रांनी सांगितलं शिवाजी पाटलांनी की बाबा सरकारने असं केलं, अतिवृष्टी जास्त पैसे शेतकऱ्यांना दिले. पण मित्रांनो, सरकारने अक्षरशः शेतकऱ्यांच्या म्हणजे डोळ्यावर धूळफेक केली. कारण की सांगितलं 18,000 रुपये हेक्टर देतो आणि काल परवा पैसे मिळाले 4,200 रुपये हेक्टर. म्हणजे डायरेक्ट खोटं बोलण्याचं काम झालं. कारण की याच्यात कुठलाही फायदा नाही शेतकऱ्यांचा. आमचं म्हणणं आम्हाला अनुदान नको, तुमचे जे मोदी सरकार देशाचे पंतप्रधान जे 2,000 देते ते बी नको, आम्हाला राज्य सरकार कोणते 2,000 देते ते बी नको, आम्हाला शेतकऱ्याला 1 रुपया कोणाचा फुकटाचा नको. फक्त आम्हाला आमच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. जे तुम्ही सांगता 2400 रुपये मक्का, 8,100 कापूस, हे सांगायच्या गोष्टी आहे, खाली घेत नाही फिरवलं कोणी. शेतकऱ्याला दोन्ही बाजूला फसवण्याचं काम होत आहे. म्हणून आमच्या सर्वांना विनंती आहे शेतकऱ्यांना की बाबा आता यांच्या भरोश्यावर राहू नका, आता एकजूट व्हा, रोडवर या. आता आपल्याला मोर्चा काढल्याशिवाय इलाज नाही. जोपर्यंत मोर्चा काढत नाही तोपर्यंत सरकार वठणीवर येत नाही. नक्कीच आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या ज्या राज्य शासनाच्या वतीनं सांगितलं जातं की विविध पिकांना हमी भाव दिला जातो, मात्र हा हमी भाव प्रत्यक्षात शेतकऱ्यांना व्यापारी देत नसल्याचं देखील या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय. आणि शेतकऱ्यांनी एकजूट होऊन रस्त्यावरती उतरून राज्य शासनाकडून हमी भाव असेल या शेतमालांना भाव मिळवून घेण्यासाठी तत्परता दाखवून रस्त्यावर उतरावं असं देखील यांनी सांगितले. Studio.com साठी सोनाजी दोगदंडे, जालना.